श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास याबद्दल. हा दर 3 वर्षांनी येणारा अत्यंत पवित्र महिना आहे. या काळात आपण श्री अधिक मास महात्म्य म्हणजेच पुरुषोत्तम मास कथा ही पोथी वाचण्याचे किंवा ऐकण्याचे विशेष महत्व आहे. या पोथीमध्ये एकूण 31 किंवा 32 अध्याय असतात आणि या पोथीचा नियम आहे की तुम्हाला महिनाभर रोज सकाळी किंवा संध्याकाळी शुद्ध मनाने एक अध्याय वाचायचा आहे. जर तुम्हाला पोथी वाचणे शक्य नाही तर तुम्ही ती श्रवणही करू शकतात म्हणजे ऐकूही शकतात. यामध्ये भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आणि विविध भक्तांच्या कथा सांगितलेल्या आहेत. तर पोथीचं वाचन तुमच्याकडे जर पोथी नसेल तर तुम्ही युट्यूबवर सर्चही करू शकता. तुम्हाला युट्यूबवरही मिळून जाईल. तर यामध्ये तुम्हाला दान कशा प्रकारे करायचे आहे म्हणजेच धोंडे दान. महिना संपल्यावर किंवा उद्यापनाच्या वेळेस तुम्हाला 33च्या संख्येने दान देण्याची प्रथा आहे. म्हणजे तुम्हाला 33 अनारसे द्यायचे आहे किंवा 33 फळं द्यायची आहे. 33 दिवे देऊ शकतात. आणि उद्यापन कसं करायचं आहे तर तुम्ही महिन्याच्या शेवटी ब्राह्मणाला दान देऊन पूजा करून पोथीची सांगता केली तरी चालते. तर याचे दानविधी आणि तुम्हाला नियमांबद्दल माहिती सांगणार आहे. तर अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मास म्हणजे व्रत आणि दान करण्याचे विशेष महत्व पुराणात सांगितले आहे. या महिन्यात केलेल्या धार्मिक कृत्यांचे फळ अनंत पटीने मिळत असते. म्हणून अधिक मासाचे मुख्य नियम आहे सात्विक आहार. महिनाभर संपूर्ण शाकाहारी आणि सात्विक अन्न खावे. एक गुप्त व्रत म्हणजे शक्य असल्यास दिवसातून एकदाच जेवावे किंवा उपवास करावा. नित्यपूजा रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णू किंवा पुरुषोत्तमाची पूजा करावी. अखंड दिवा देवघरात महिनाभर अखंड दीप तूप किंवा तेलाचा प्रज्वलित करावा. वर्ज्य गोष्टी या महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन वस्तू खरेदी करणे यांसारखी मंगल कार्ये केली जात नाही. यामध्ये दानविधी कशा प्रकारे आहे म्हणजे धोंडेदान कशा प्रकारे आहे. 33 या संख्येचे महत्व. अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्व आहे. कोणती वस्तू दान करताना ती 33च्या संख्येतच दिली जाते. अनारसे दान तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे म्हणजेच धोंडे ठेवून त्यावर दिवा लावून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला दान दिले जाते. यालाच धोंडे दान म्हणतात. दीपदान म्हणजे तुम्ही महिन्याच्या शेवटच्या दिवशी मंदिरात किंवा नदीकाठी 33 दीप दान करावे. किंवा तुम्ही इतर वस्तूंचेही दान करू शकता. सोने, चांदी, वस्त्रे, फळं, विशेषतः केळी किंवा अन्नधान्य दान करावे. या महिन्यातील उद्यापन म्हणजे समाप्तीची पूजा पद्धत कशी आहे तर अधिक मास व्रताच्या सांगतेसाठी महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा अमावस्येला उद्यापन केले जाते. यामुळे संपूर्ण महिन्यावर केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. तर उद्यापनाची पूर्वतयारी कशा प्रकारे आहे. ब्राह्मण मंत्रण म्हणजे उद्यापनासाठी योग्य आणि सदाचारी ब्राह्मणाला शक्य असल्यास सवाष्ण स्त्रीसह सवासणीची स्त्री आहे सह आधीच आमंत्रित करावे. साहित्य तुम्हाला लागणार आहे. पूजाच्या साहित्याबद्दल 33 वाण, अनारसे, पुऱ्या किंवा फळे, तांब्याचे किंवा चांदीचे ताट आणि दिवा तयार ठेवावा. आता त्याची संपूर्ण पूजा पद्धत कशी आहे. संकल्प करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून माझ्याकडून घडलेल्या अधिक मास व्रताची सांगता यशस्वी व्हावी असा हातात अक्षता आणि पाणी घेऊन संकल्प करावा. पुरुषोत्तम पूजा कशा प्रकारे करायची. भगवान विष्णू म्हणजे राधाकृष्ण किंवा लक्ष्मी नारायण यांची षोडोपचार म्हणजे 16 उपचारांची पूजा करावी. त्यांना तुळशीपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. कथा श्रवण अधिक मास महात्म्य पोथीच्या शेवटच्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करावे. महाप्रसाद ब्राह्मणासाठी किंवा कुटुंबासाठी सात्विक भोजनाचा बेत करावा. दान आणि सांगा ब्राह्मणाला आदराने भोजन वाढावे. तांब्याच्या पात्रात 33 अनारसे ठेवावे. त्यावर तुपाचा दिवा लावून ते पात्र वस्त्रासह ब्राह्मणाला दान द्यावे. दक्षिणा काय द्यायची तर दान देताना इदम अयन तुभ्य संप्रदते असे म्हणून ब्राह्मणाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. आता दान करताना तुम्हाला काय मंत्र बोलायचे. ज्यावेळेस तुम्ही धोंडे दान करणार आहे म्हणजे अनारसे ते दान करणार आहे त्यावेळेस तुम्ही हा विष्णू मंत्र म्हणायचा आहे. विष्णू स्वरूपी पुरुषोत्तमाय नमः इदम अपूप दान संप्रदीप सुवर्ण पात्र सहित तुभ्य संप्रददे न मम. हे मी कॅप्शन मध्ये लिहून देणार आहे. याचा अर्थ असा आहे की हे भगवान विष्णू स्वरूप पुरुषोत्तम मी हे दिव्याने प्रज्वलित
याचा अर्थ असा आहे, हे भगवान विष्णू स्वरूप पुरुषोत्तमा, मी हे दिव्याने प्रज्वलित केलेले आणि सुवर्ण तांब्याच्या पात्रासहित असलेले अपूप म्हणजे अनारसे तुम्हाला अर्पण करते. यावर आता माझा अधिकार नाही. संकल्प सोडण्यासाठी मंत्र. दान देण्यापूर्वी उजव्या हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन हा छोटा संकल्प म्हणा. मम उपार्जित पापक्षयार्थ श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ इदम अपूपदान करिष्ये. याचा अर्थ असा आहे, माझ्या हातून झालेल्या पापांचा क्षय व्हावा आणि भगवान पुरुषोत्तमाची माझ्यावर कृपा व्हावी, यासाठी मी हे अपूप दान करत आहे. क्षमा मागण्याचा मंत्र. दानाच्या शेवटी काही चूक झाली असल्यास क्षमा मागण्यासाठी मंत्र म्हणायचा आहे. काया वाचा मने करून झाले न कळे अपराध काही, तव चरणी ठेविले मस्तक, क्षमा करी हरी पुरुषोत्तमा. तर या पद्धतीने तुम्हाला हे सगळे मंत्र बोलायचे आहे.